नुकताच म्यानमार इथे भूकंप झालेला आहे, सगळ्यांना माहित असेल. तर हा जो भूकंप आहे तो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आणि भूगोल हा वैकल्पिक विषय जो आहे त्याच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे तो आपण इथे बघणार आहोत. तर बघा, म्यानमार हा जो भूकंप झालेला आहे तो मार्च मध्ये झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर हा म्यानमार कुठल्या प्लेटवरती स्थित आहे माहिती पाहिजे तुम्हाला. तर त्या प्लेट कुठल्या आहेत? भारतीय प्लेट, सुंदा प्लेट, आपली युरेशियन प्लेट आणि बर्मा प्लेट, या 4 प्लेट वरती हा म्यानमार स्थित आहे, जे लोकेशन इथे शो होतं. ठीक आहे. आता इथे जो प्लेट आहे किंवा जी भ्रंश क्रिएट झालेली आहे ती कोणत्या प्रकारची आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. ती या स्ट्राईक स्ट्रिप फॉल्ट किंवा नतिलंब सरपण भ्रंश प्रकारमध्ये ही भ्रंश येते आणि त्याला दुसरं नाव आहे अपक्षय किंवा विदारण भ्रंश. ठीक आहे. आता 2 दुसऱ्या कुठल्या भ्रंश प्रकार आहेत? तर सामान्य भ्रंश एक असतो आणि व्युक्रम भ्रंश एक असतो. तर नॉर्मल फॉल्ट किंवा सामान्य भ्रंश म्हणजे काय? ज्या एकमेकांच्या अपोजिट दिशेने जातात. आणि रिव्हर्स फॉल्ट म्हणजे काय? एकमेकांकडे येणाऱ्या फॉल्ट. आणि यामध्ये काय होत आहे तर क्षितिज समांतर दिशेने या 2 प्लेट्स या मूव्ह होतात आहेत एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननी. क्लिअर. आता याच्यामध्ये माहिती काय पाहिजे, तर हा जो भूकंप झालेला आहे त्याच्यामध्ये जो नाभी होता किंवा फोकस होता तो फक्त 10 किलोमीटर अंतरावरती होता. ओके. तुम्हाला माहित असेल जो भूकंप होतो तो जास्तीत जास्त नाभी जी असते ती किती असते? तर 700 किलोमीटर पर्यंत आपल्याला नाभी दिसते. पण ही जी नाभी होती याची ती फक्त 10 किलोमीटर पर्यंत होती. म्हणून हा जो इथे जास्त अर्थक्वेक हा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. त्याचा रिश्टर स्केल किती होता? तर 7.7. क्लिअर. आता इथे काय होतंय तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत म्हणजे काय असतो. तर याच्यामध्ये काय आहे की जो आपला ऍस्थेनोस्फियर आहे या ऍस्थेनोस्फियर वरती शिलावरण स्थित आहे वेगवेगळ्या प्लेट्सच्या फॉर्म मध्ये. क्लिअर. या प्लेट्स हालतात आहेत म्हणून आपण हा फॉल्ट पाहिला आणि त्याच्यामुळे हा भूकंप होताना आपल्याला दिसतोय. ओके. आता भारताने त्यांना काय केलेलं आहे, हे करंट अफेअर्सच्या दृष्टीने माहिती पाहिजे की ऑपरेशन ब्रह्मा लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की म्यानमारमध्ये आपण NDRF फोर्सेस लॉन्च केलेल्या आहेत किंवा त्यांना सेंड केलेल्या मदत करायला. ठीक आहे. थँक्यू.